सर्वांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे। ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल। तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। तर येत आहे ना नमो 2024 साठी धन्यवाद 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 धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते। नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर। नमस्कार, मी संजय मंगोडेकर। नमस्कार, मी माऊली थोरात। नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ। नमस्कार, मी दिशा जाधव। सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमान। सत्यम शिवम सुंदरम शुभम। शुभम महाले निश्चितप्रमाणे असेल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी टीम आणि टीमच्या पेक्षा जास्त पाठीराखे आहेत, कारण त्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचे इतक्या वस्तू आहेत, ह्या वस्तू एकट्या व्यक्तीला घेता येणार नाही, त्यामुळे सपोर्टर्स सगळ्यात महत्त्वाचे। आणि सुरुवातीला आपण आणि तो देण्यासाठी आदरणीय मी प्रताप सोमवंशी सरांना विनंती करेल, निमाचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण शुभम महालेला देतोय एक आकर्षक कॅप, त्यानंतर एक ब्रँडेड गॉगल असेल शुभम महाले याच्यासाठी। वा, प्रताप सरांच्या शुभ हस्ते हा सगळा किताब। त्यानंतर सिक्सरच्या वतीने एक शिवलेस, वा खूप सुरेख। त्यानंतर शिरसा स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट या ठिकाणी अगदी आपण देणार आहोत, आकर्षक टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच शिरसा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून। त्यानंतर आपण पाहिलं तर एक आकर्षक बॅग आहे या सगळ्या वस्तू ठेवून देण्यासाठी, आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी या ठिकाणी अगदी आपण देत आहोत। खूप छान आणि कॉंग्रॅच्युलेशन शुभम। पहिल्याच मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं शुभमची भरलेली फलंदाजी पाहायला मिळालेली आहे। या मॅचमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर शुभम खेळपट्टी पावसाळ्यानंतर म्हणू, आपण आता उन्हाळा चालू झाला आहे, पावसाळ्यानंतर म्हणू, वातावरण तसं हिवाळ्याचं आहे, पण आता मैदानाचा अंदाज पाहता आता उन्हाळा वाटतोय आणि काल पावसाळा होता, अशा प्रकारची परिस्थिती। खेळपट्टीचा काय अंदाज, काय सांगशील? सर ॲक्च्युली काल पाऊस झाल्यामुळं असं वाटलं होतं की पिचवर थोडी नमी असेल किंवा पाणी साठलेलं असेल नाही का, पण ब्रॉन क्रेझी नाव घेतलं म्हणल्यावर मेहनत तर असणारच। आणि एका दिवसात पण नाही म्हणता येईल, 2 तासातच एवढं भारी नियोजन करून ते जे पीच आहे ते पहिल्यासारखं त्यांनी केलं, त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या कष्टाला आहे खूपच मी धन्यवाद देतो आणि आम्हाला खेळायला भेटलं त्यामुळे धन्यवाद देतो। मनापासून धन्यवाद। अजून एक गोष्ट तुला विचारायची, 80 धावा बनवून 79 बनवल्या, 80चा पाठलाग चालू होता, अशा प्रकारची परिस्थिती होती की कदाचित इथे विशेष करून आपण पाहिलं तर मॅच एका बाजूला कुठेतरी झुकताना पाहायला मिळाली नंतरच्या कालखंडामध्ये। मॅचचं टर्निंग पॉईंट काय असेल, काय वाटतं? एक मिनिट सर, स्टार्टिंगला आमचे रन 2 ओव्हरला 31 वगैरे झाले होते, पण मध्ये थोडं आम्ही बॅकफुटला पडलो नाही का, तर नंतर असं झालं की सोनू आणि अजयने जे बॅटिंग केली त्या बॅटिंगनी नक्कीच आमचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि त्यांनी ते रनची जी गती होती थांबलेली होती ती गती नक्कीच त्यांनी वाढवली आणि जगदीशने मध्ये ते 2-3 शॉट खेळले, त्याच्यामुळे खूपच आम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट भेटला आणि त्यांच्यामुळे आमचा स्कोर 80 पर्यंत पोहोचला। मनापासून धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। आणि प्रताप सर तुम्हाला मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। मॅन ऑफ द मॅचचा किताब पहिल्या सामन्याचा आपण दिलाय आणि सामना क्रमांक 2 सुरू झालाय आणि मॅच सुरू झाल्यानंतर एक गोड आवाज सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि गोड आवाज असेल शिरूर तालुक्यातील एक गोड आवाज आहे तो इथे राहुल बोंबे सर। थँक्यू। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं नवचषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत। दोन्ही टीम्स तुमचे एक्स्ट्रा प्लेयर्स इथे असणं गरजेचं आहे आणि ह्या सूचना माईकवरती द्याव्यात। इतक्या नवीन टीम्स नवीन संघ नक्कीच आज इथे पार्टिसिपेट नाही आहेत। वाह, काय चेंडू खेळला मिड विकेटमध्ये, क्लिअर पद्धतीने रेड केला, तिथे मात्र फिल्डर बॉल खाली येतोय आणि पहिल्या विकेटचं पतन। दत्त पवार 0 वरती बाद।
आकाश काळेच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला विकेट मात्र या ठिकाणी जी तुम्हाला पाहायला मिळाली. विशेषतः पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहता इथे पहिला ग्रेड थ्रू मिळून देणारा गोलंदाज संघाला मिळाला आहे. 6 षटकांच्या मॅचेस आणि विशेषतः पहा दत्ता पवार सारखा एक इन्फॉर्म बॅट्समन पहिल्या षटकामध्ये आउट होणं हे संघाला आपण पाहतोय खरं तर चर्चेचा विषय असेल. संघाला परवडणारी गोष्ट नाहीये, पण यानंतर पुन्हा एकदा इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप तुम्हाला उर्वरित बॅट्समनकडनं प्लेअरकडनं मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं निलेश ढगे आहे, दत्ता पवारला बाद व्हावं लागलं, त्यानंतर न्यू बॅटल जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॅटिंग टीम आनंद चौहान, न्यू बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एक आमदार एक संघ अशा पद्धतीची संकल्पना आज दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय इथे एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पावसानंतर तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी कित्येक खेळाडूंच्या देखील या ठिकाणी बाईट्स घेतल्या गेल्या आणि कित्येक अगदी प्रेक्षक देखील मैदानावरती आले आणि कोणाला देखील अपेक्षित नव्हतं 2 दिवसाच्या पावसानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचं चित्र बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि तुम्ही पाहताय खरं तर अमेझिंग, कौतुक करावं लागेल बॉर्न क्रेझीच्या सर्व टीमचं ज्या पद्धतीनं इथे मात्र पुन्हा एकदा हा क्रिकेटचा माहोल बनवलाय ना, जबरदस्त आहे. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा आकाश काळेला यश मिळते. नवीन बॅट्समन याबरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सर्कल फोल्ड आहे आणि तिथे आपण पाहतोय चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल. षटकार, 6 रन, 6 धाबा. पहा मी मागाशी देखील म्हटलं खरं तर विकेट गेल्यानंतर दबाव जरी मैदानावरती असेल ना तरी उर्वरित खेळाडूंकडनं इथे आपण पाहतोय कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. आणि तुम्ही पहा खरं तर हा बॉल चेक केला जाईल. डिरेक्ट अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला की 1 बाउन्स जातोय. या ठिकाणी TV अंपरची मदत आपण घेणार आहोत. ही टेक्नॉलॉजी आणि आपण पाहतोय आज टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती का गेलंय त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर यूट्यूब चॅनल्स हे देखील फार महत्त्वपूर्ण आहेत. अगदी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून इथे मात्र तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी TV अंपरची मदत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डिसिजन या ठिकाणी पंचांनी कळवलाय षटकार आहे, पण त्यानंतर देखील खरं तर इथे आपण पाहतोय हा बॉल चेक केला जाईल. दत्ता पवारला आउट झाला आपण पाहिलं, त्यानंतर मात्र आनंद चौहान आणि दुसऱ्या बाजूला निलेश ढगीला तुम्ही पाहताय. आणि पहा अतिशय जबरदस्त टीम तुम्हाला प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन ही पाहायला भेटेल. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतो की ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम आहे. 4 रन आहेत, चौकार. डिसिजन पाठीमागे घेतात तिथे आपण पाहतोय 4 धाबा या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहेत. धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदल आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. पहिलं षटक सुरू असताना 6 धाबा ह्या धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा बॉल हवेमध्ये, तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट. विकेट नंबर 2. आनंद चौहान तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त कामगिरी पहा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आकाशचं कौतुक करावं लागेल. अगदी जबरदस्त बॉलिंग मैदानावरती आहे. कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळालं. वेग होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर वेगाबरोबर अगदी गतीबरोबर अगदी कंट्रोल ठेवलं गेलं. आणि ज्या पद्धतीने इथे पहिल्याच अगोदर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती अगदी दत्ताला बाद व्हावं लागलं. दत्ता पवार बाद झाल्यानंतर आलेला आनंद चौहान त्याला देखील माघारी परतावं लागत आहे. 2 विकेट्स तुम्ही प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन ह्या टीमच्या पाहत आहे. एका बाजूला निलेश ढगे उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 2 बॅटल आउट झाल्यानंतर इथे मात्र आता संघाला पुन्हा एकदा एका चांगल्या बॅटिंगची गरज आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा अगदी फिल्डिंग करणारी टीम देखील अतिशय जबरदस्त आहे. लियाज भाई शेख ही टीम देखील आपण पाहतोय अतिशय जबरदस्त आहे. अगदी या टीम मध्ये देखील आपण पाहतोय अतिशय मातब्बर खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात.
पहिल्या षटकामध्ये पहा आकाश अतिशय सुंदर बॉलिंग न्यू बॅटल मैदानावरती आपण पाहतोय. ओ याबरोबर हा बॉल पुढे एकदा हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉल खाली तिथे पुढे एकदा ऍक्शन रिप्ले याच बरोबर शून्यावरती आपण पाहतोय. इथे मात्र आकाश दाभाडे बाद होणार आहे. तिसरा फलंदाज डगआउट्स मध्ये एका पाठोपाठ एक आपण पाहतोय. इथे अतिशय सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आहे चिराग तुम्हाला पाहायला मिळतोय. चिरागच्या माध्यमातून अतिशय खरं तर जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. 2 कॅच घेतलेत आणि पहा अतिशय सुंदर हे दोन्ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाले. विशेषतः अतिशय महत्त्वपूर्ण होते. अगोदर आनंद चौहानला तुम्ही पाहिलं, त्यानंतर आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्याबरोबर आपण पाहिलंय अगदी शून्यावरती बाद होताना आकाश दाभाडेला तुम्ही पाहता. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे एका बाजूला तुम्ही पाहिले अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. एका बाजूने अगदी निलेश ढगेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय अगदी चांगल्या पद्धतीने इनिंग सावरण्याचं काम मैदानावरती केलं जाते आणि खरं तर ही गरज आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पहा पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॅटल आउट झाल्यानंतर इथे मात्र आता एक पार्टनरशिप होणं खरं तर प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन टीमला ह्या गोष्टीची गरज आहे. आकाशचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग मैदानावरती तुम्ही पाहिली अगदी लाईन कंट्रोल तुम्ही पाहताय अतिशय जबरदस्त. आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला ना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं धावा फक्त आल्यात एकूण 5 धावा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. 5 धावा आपण पाहतो बॅटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा आणि एकूण 6 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 चिराग बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवरती निलेश ढगे फुल ऑफ लेनचा बॉल होता त्याला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या खरं तर बॅटवरती आला नाही. पुढे एकदा गोलंदाज आपण पाहतोय गतीचा वापर करतायत. अतिशय जबरदस्त कामगिरी तुम्ही पहा बॉलिंगच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. पहा अगदी ही विकेट तुम्ही पहा पावसानंतर देखील ह्या विकेटवरती कोणताही परिणाम जाणवला नाही. असं वाटलं थोडेसे मॉइश्चर्स दिसतील पण त्यानंतर पहा अगदी रोलरच्या माध्यमातून अतिशय सुंदर मैदान आउटफील्ड देखील अतिशय टणक बनवलं गेलं आणि अतिशय सुंदर ग्राउंड बॉन क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहताय. चिराग व्हाईट बॉल या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळेल. धावफलक एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. 7 धावा हे स्कोर कार्ड मध्ये आहेत. निलेश ढगे आणि मनोज दाभाडे ही जोडी मात्र आपण प्रशांत भाऊ माळसकर हो याबरोबर पुढे एकदा अतिशय सुंदर कामगिरी पुढे एकदा आपल्याला पाहायला मिळते. चिराग यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी अगदी फिल्डिंग मध्ये देखील तुम्ही चिराग यांना पाहिलं एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 कॅच पकडल्या आणि त्यानंतर देखील पहा बॉलिंगमध्ये आले. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. समोर निलेश ढगे सारखा एक इन्फॉर्म बॅट्समन ह्या सीझनमध्ये आपण पाहतोय. निलेश ढगेला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून अगदी प्रभावित करणारा निलेश हो अक्रॉस द बॅट खेळलाय मिड विकेटमध्ये. तिथे मात्र फिल्डर येईल चेंडू फील्ड करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. पण खरं तर एक पार्टनरशिप इथे मैदानावरती होणं गरजेचं असेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय मैदानावरती पार्टनरशिप ह्या 2 बॅट्समनकडे खरं तर प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या ह्या बऱ्याचशा आपण पाहतोय ज्या गोष्टी अवलंबून आहेत बरीचशी जबाबदारी आहे. पुढे एकदा पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धत कोणताही छेडछाड करण्याचा प्रयत्न नाहीये. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क तुम्हाला पाहायला मिळत नाही. चिराग आणि तुम्ही पाहताय अतिशय सुंदर गोल कौतुक करावं लागेल. ह्या विकेटवरती अशा पद्धतीची बॉलिंग वाह तुम्ही अगदी 40+ मध्ये ज्या पद्धतीनं काही गोलंदाजांनी प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुढे एकदा हा पहा बॉल बराच उंचीवरती जाईल लांबी कमी पाहायला मिळते. फिल्डर बॉल खाली आणि याचबरोबर 4थ्या विकेटचं पतन मनोज दाभाडे परतीच्या मार्गावरती. आकाश यांनी घेतलेला झेल. आकाश काळेच्या बॉलिंगवरती आपण पाहिलं चिराग यांच्या माध्यमातून 2 झेल घेतले गेले. त्यानंतर चिराग बॉलिंगवरती मार्कवरती चिराग यांना तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर आकाश काळेनं घेतलेला कॅच आणि 4थ्या क्रमांकाचं फलंदाज येथे मात्र मनोज दाभाडे जो माघारी परतला. स्वस्तामध्ये माघारी परतावं लागते तर देवा वारुळे न्यू बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला निलेशला आता तुम्ही पाहताय खरं तर
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या फलंदाजानं देखील ह्या प्लेअरनं देखील अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय आपला बोलबाला बनवलाय. अगदी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये फार मोठ्या पद्धतीने तुम्ही निलेश ढगेला मागणी असताना पाहायला मिळाले. आणि तुम्ही पहा अगदी आज जर तुम्ही पाहिलं ही स्पर्धा एक आमदार एक संघ ह्या संकल्पनेनं आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि विशेषतः मावळ तालुक्यातील असणारा प्रशांत भाऊ माळसकर फूड फाउंडेशन हा संघ तुम्ही पाहताय. अगदी 4 फलंदाज बाद झालेत, 8 धावा फक्त धावफलकामध्ये आहेत. आणि ज्या पद्धतीनं बॉलिंग आहे ना, पहिल्या षटकामध्ये आकाश, दुसऱ्या षटकामध्ये चिराग, कौतुक करावं लागेल. हो, तेज तरार भन्नाट मारा मैदानावरती. इथे मात्र आपण पाहतोय देवाच्या बॅटमध्ये हा बॉल येत नाहीये. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन 8 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर 3 कडे पुन्हा एकदा आता आपण जाणार आहोत. अगदी 2 षटकांमध्ये बॉलिंगचा बोलबाला तुम्ही पाहिलाय आणि नुसतं डॉट बॉल्स तुम्ही पाहिले नाहीत तर 4 विकेट्स तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहिलं. त्यामध्ये 3 विकेट आकाश काळीच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा अगदी दुसऱ्या षटकामध्ये चिराग यांच्या माध्यमातून देखील 1 विकेट पाहायला मिळाली. आणि खरं तर संभाला जे काही धक्के दिलेत ना संघाने, ज्या पद्धतीनं विशेषतः बॉलिंग करणाऱ्या टीमनं ज्या काही पद्धतीनं बॉलिंग केली ना, कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर बॉलिंग आहे. विशेषतः ही विकेट तुम्ही पाहिले टणक विकेट आहे, बॉलिंगसाठी देखील मदत मिळते. पण विशेषतः इथे अगदी या अगोदर देखील तुम्ही पाहिलं इथे बॅटिंगचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी एक चांगली स्थिती, अनुकूल परिस्थिती हे मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला बॉल आपण पाहतोय की वाईट स्वरूपाचं तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचतोय. 9 धावा धावफलकामध्ये आहेत. पहा या 9 धावांमध्ये 2 रन एक्स्ट्राच आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय फक्त 3 रन एक्स्ट्राच आहेत आणि फक्त 6 रन्स जर आपण पाहिले ह्या बॅटच्या साह्याने बनवल्यात. रिव्हर्सचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही पण गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालाय. इथे निलेश ढगे चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार असेल, 4 रन. पण रिव्हर्ससाठी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते यशस्वी झालाय. आणि तुम्ही पहा अलीकडच्या काळामध्ये स्विच हिट, रिव्हर्स अशा पद्धतीचे स्ट्रोक्स तुम्हाला नेहमीच व्यवसाय क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही नमो चषक 2024 ही स्पर्धा पाहताय, अतिशय ताकदवंत संघ आज देखील तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच नंबर 2 आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील तुम्ही पहा ज्या पद्धतीनं बॉलिंग टीमनं इथे कामगिरी केली आहे ना, जबरदस्त कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले प्रशांत भाऊ माळसकर आहे तर दुसऱ्या बाजूला पहा लियाज भाई शेख. अतिशय सुंदर बॉलिंग जी पाहायला मिळते. पहा हलक्या तळानं हा बॉल खेळलाय, तिथे मात्र लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये हा बॉल जाईल. फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न, फेकी थोडीशी इथे उशिरा येताना तुम्हाला पाहायला मिळाली. पुढे एकदा स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय. छोटासा बदल इथे पाहायला मिळेल आणि पुढे एकदा टीव्ही अंपायर कडे इथे आपण येणार आहोत. काय डिसिजन असेल, पुन्हा एकदा रेड लाईट लागेल की ग्रीन लाईट याकडे मात्र देखील सर्वांचं लक्ष असेल. पण खरं तर गोलंदाजीचं कौतुक आहे. काय बॉलिंग केली, प्रत्येकानं एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. विशेषतः फिल्डिंग देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जे होतं, कोणताही चान्स इथे मिस केला नाही आणि इथे अतिशय दर्जेदार पद्धतीची बॉलिंग फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं प्रशांत भाऊ माळसकर टीम आहे ना, इथे बॅटिंगमध्ये कुठेतरी बॅकफूटवरती गेले. यानंतर मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. डिसिजनकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. नॉट आउट, ग्रीन लाईट येते, नॉट आउट. 2 रन्स कंप्लीट होत आहेत आणि स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 13 धावा ह्याच स्कोर कार्ड मध्ये आहेत. आकाश पुढे एकदा तयार असणार आहे. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये आकाश काळेला तुम्ही पाहिलं, चिरागला तुम्ही पाहिलं. याबरोबर अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळलाय, रीड केलाय डीप मिड विकेटला. तिथे आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक येणार आहे निलेश ढगेच्या बॅटमधनं. तो असेल षटकार, 6 रन.
आक्रमकता तुम्ही पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये प्रस्थापित करताना निलेश ढगेला पाहताय आणि विशेषतः मावळ तालुक्यामधील मिस्टर प्रीमियर लीग म्हणून निलेश ढगेची ओळख आहे. प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये फार मोठी मागणी तुम्ही निलेश ढगेला च्या माध्यमातून पाहिली असेल. आयकॉन आयडॉल म्हणून प्रचंड मोठी मागणी आहे त्याला आहे. पण तुम्ही पहा इथे मात्र तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना देखील तोच दर्जा, ती क्वालिटी पुन्हा एकदा अगदी फ्रंट फुटवर येत आपण पाहतोय. अगदी खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि याबरोबर मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदल, छोटासा बदल होणार आहे. 2 धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डमध्ये 23 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. अगदी स्टंपला कव्हर केले गेले त्यानंतर मात्र हा स्ट्रोक तुम्ही पाहिला. 23 धावा. निलेश ढगे अगदी पहा 7 चेंडूंचा सामना केलाय, 14 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी 4 बॅट्समन इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बसला. थोडीशी लेन चेंज केली गेली. टप्पा आपण पाहतोय थोडासा पाठीमागे ठेवला. पिचिंग झाल्यानंतर अगदी चेंडून हलकंसं वळण घेतलं. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॅकवरती जात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फसला गेला. डॉट बॉल येतो पुन्हा एकदा 23 धावे संख्येवरती. प्रशांत भाऊ माळुसकर याबरोबर हा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल इथे निर्धाव असेल. षटक संपले गेले. षटक क्रमांक 3 संपते. ओव्हर नंबर 3 संपते. धावफलकावरती प्रशांत भाऊ माळुसकर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23-24 लॉस ऑफ 4 विकेट्स. चला यानंतर आता मॅच नंबर 3 आणि मॅच नंबर 3 चा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन खडकवासला आणि गवळीवाडा ह्या 2 टीम्समध्ये यानंतर आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस असेल आणि त्या अगोदर दोन्ही टीमनं ह्या ठिकाणी मात्र आपली प्लेइंग 11 जमा करणं गरजेचं असेल. प्लेइंग 11 पाहणं गरजेचं आहे कारण मॅच चालू झाल्यानंतर इथे कोणत्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन इथे मात्र जे घेता येणार नाही. डिरेक्ट हिट. हो हो निलेश ढगे, देअर इज अ मॅन. 5वा फलंदाज, सेट फलंदाज इथे रनआउटचा शिकार. कौतुक करावं लागेल. चिरागचं जबरदस्त कामगिरी आहे. आक्रमकता पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि खरं तर एक सेट बॅट्समन रनआउटचा शिकार होणं हे संघाला केव्हाही परवडणारी गोष्ट आहे. विशेषतः निलेश ढगे तुम्ही पहा इन्फॉर्म होता या अगोदर जरी एका बाजूला बॅट्समन आउट होते तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय इनिंग सांभाळण्याचं काम तुम्हाला निलेश ढगेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहिले एक धाव घेण्याचा प्रयत्न, इथे रिस्क घेण्याचा प्रयत्न होता आणि तुम्ही पाहिले खरं तर हा प्रयत्न यशस्वी ठरलाय. प्रयत्न दोन्हीकडनं केले जातात. बॉलिंग टीमकडनं आहेत, त्यानंतर बॅटिंग टीमकडनं देखील पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी हे प्रयत्न, हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी पहा पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये इथे तुम्हाला चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये देखील चिराग यांना तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय अगदी ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्याच बॉलवरती चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केला, डिरेक्ट हिट आणि त्या डिरेक्ट हिटचा शिकार ठरला इथे निलेश ढगे. या ठिकाणी आपण पाहतोय गेटवरती MH12 TD 3747 ॲम्ब्युलन्सच्या बाजूला ही गाडी आहे. ती गाडी कोणाची जर असेल ती काढायची. पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल लॉंग ऑफ मध्ये जाईल. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करतोय. थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळेल पण त्याबरोबर मात्र धावा देखील मैदानाच्या आतमध्ये रन्स मिळणार आहेत. स्कोरबोर्ड पुढे जाते. थोडंसं फंबल होताना तुम्हाला फिल्डर पाहायला मिळाला. धावफलक देखील पुढे पोहोचतंय. स्कोर कार्डमध्ये छोटासा बदल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्डमध्ये धावा जर आपण पाहिल्या 25 धावा ह्याच स्कोर कार्डमध्ये आहेत. अभि दाभाडे आणि दुसऱ्या बाजूला देवा अशा पद्धतीची जोडी आपण या ठिकाणी जे पाहतोय अगदी एक चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा खरं तर प्रशांत भाऊ माळुसकर टीमला इथे गरजेची असेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुढे कोणताही नसेल.
चांगली बॉलिंग खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहताय. कंट्रोल पुन्हा एकदा पाहताय. इथे पुन्हा एकदा मुवमेंट शिफ्ट करताना, मुवमेंट चेंज करताना इथे बॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला चिराग या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. कारण या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं इथे कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न निलेश ढगेच्या माध्यमातून केला गेला. मोठे विकेट तुम्हाला पाहायला मिळाले, मॅक्झिमम षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्यानंतर आपण पाहिले चिराग गोलंदाजी मार्कवरती आला इथे आणि त्याने मात्र निलेश ढगे गेला इथे बाद केलं. रनआउटचा शिकार ठरला. त्यानंतर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा पकड मिळवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. डॉट बॉल येणार आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं अगदी 25 धावा धावफलकावरती आहेत. निलेश ढगे अगोदर आपण पाहिलं 10 चेंडूंचा सामना केला, 16 बनवल्या. दुसऱ्या बाजूला स्कोर कार्डवरती अगदी 25 आहेत. अकुटाप्याचा बॉल त्याला मात्र लॉंग ऑन मध्ये खेळणे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील मैदानावरती कोणताही नसेल. स्कोर कार्ड मध्ये पुढे एकदा छोटासा बदल होतोय. चौथ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी जो पाहतोय. चौथ्या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा बॉलिंगचा बोलबाला आहे. पुन्हा एकदा चिराग, जबरदस्त कामगिरी मैदानावरती. याबरोबर पुन्हा एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. षटक देखील आपण पाहतोय. चौथ्या नंबरचं संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन प्रथमतः बॅटिंग करतोय. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 लॉस ऑफ 5 विकेट्स. संघर्ष तुम्ही पाहताय आणि तो करावा लागेल. विशेषतः बॅटिंग मध्ये तुम्हाला तो दाखवावा लागेल कारण शेवटचे 12 बॉल इथे शिल्लक आहेत. माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आणि तुम्ही पाहताय खरं तर आज जर तुम्ही थांबलात तर कदाचित ह्या स्पर्धेचा निरोप तुम्हाला घ्यावा लागेल. त्यासाठी खरं तर संघर्ष करणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय एक मोठा स्कोर उभा करणं खरं तर गरजेचं असेल. ती बॉलिंगचा बोलबाला तुम्ही पाहताय ह्या इनिंगमध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावित केले. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं अगदी आकाश काळे, त्यानंतर चिराग, त्यानंतर पुन्हा एकदा आकाश यांना तुम्ही पाहिलं, पुन्हा एकदा चिराग बॉलिंग मार्कवरती आलेत आणि अतिशय जबरदस्त कामगिरी तुम्हाला प्रत्येक बॉलिंगच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळते. अगदी 40+ मध्ये जर तुम्ही पाहिलं अगदी गुजरातचा असणारा बॉलर नाझिम गुल्ली यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला एक चांगली बॉलिंग ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. पण उर्वरित तुम्ही पहा इथे बॅटिंग देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 अर्धशतकं ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली. त्यामध्ये एक लोकलचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. त्यानंतर 40+ मध्ये देखील 3 अर्धशतकं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवताना तुम्हाला वैभव पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतो अगदी लोकल बॉयच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. थर्ड मॅन मध्ये हा बॉल बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी गणेश इथे प्रभावित करतायत. इथे ह्या इनिंगमध्ये खरं तर बॉलरचं कौतुक करावं लागेल कारण इथे कोणताही एक गोलंदाज असं नाहीये की एक गोलंदाज आलाय त्याने विकेट घेतल्यात, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गोलंदाजाला इथे मात्र धावा येत आहेत, मार पडतोय. पण इथे प्रत्येक गोलंदाजानं जो काही ट्रॅक पकडलाय ना तो कौतुकास्पद आहे. कौतुक करावं लागेल आणि कौतुक करावं तितकं थोडं. इतक्या सपाट विकेटवरती अशा पद्धतीची मुवमेंट गोलंदाजीमध्ये खरंच कौतुक आहे. फुल ऑफ लेनचा बॉल त्याला उडवलंय तिथे फिल्डर बॉल खाली फॉर अ कॅच. ब्रिलियंट नाईस कॉट. फलंदाज क्रमांक 6 6वा धक्का प्रशांत भाऊ माळसकर. अभि इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला भेटेल. प्रशांत भाऊ माळसकर टीमचा 6वा फलंदाज बाद होते. चला यानंतर होणाऱ्या मॅच गवळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खडकवासला टीम आहे. दोन्ही टीम्सला शेवटचा कॉल. इनिंग ब्रेक मध्ये इथे आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे प्लेइंग 11 आणि प्लेइंग 11 झाल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे गरजेचं असेल. 28 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 6 फलंदाज संघाने खर्च केलेत. यानंतर अजून देखील काहीशा बॉल शिल्लक आहेत. इथे एक फायटिंग स्कोर बनवावा लागेल. इथे आक्रमकता दाखवावी लागेल पुन्हा एकदा.
पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं अतिशय चांगला स्कोर आज दिवस खरं तर सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळाला. एकोणऐंशी धावा पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिल्या होत्या. हो, याबरोबर बरीचशी उंची ह्या बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे. लांबी थोडीशी कमी आहे. नोमॅस लँडमध्ये हा बॉल आणि त्यानंतर पुढे एकदा 2 धावा. पहा, प्रयत्न केले जात आहेत. आपण पाहतोय इथे टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. आणि याबरोबर पुन्हा एकदा 2 धावा मैदानावरती येणार आहेत. 30 धावा स्कोर कार्डमध्ये तुम्ही पहा. भूषण आणि देवा ह्या 2 बॅट्समनच्या माध्यमातून. आता द ग्रेट फिनिशर, इथे मात्र फिनिशरची भूमिका, फिनिशरचा रोल तुम्हाला प्ले करावा लागेल कारण बॉल थोडीशी शिल्लक आहेत. आणि यात अगदी कमी बॉलमध्ये मात्र जास्त रन्स तुम्हाला मात्र स्कोर कार्डावरती लावावे लागतील कारण यानंतर डिफेंड करत असताना देखील एक चांगली बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, तिथे मात्र नोमॅस लँडमध्ये फिल्डर कोणताही तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदल पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपण पाहतोय. स्कोर कार्डमध्ये धावा असतील 31. 4.5 षटकानंतर 31 आल्यात. डॉन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर एक चांगल्या पद्धतीनं मात्र एक सेट तुम्हाला ह्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतो. आणि पहा 40+ क्रिकेट देखील प्रदीप नैने यांच्या माध्यमातून तुम्ही कित्येक वेळा पाहिले. त्यानंतर आपण पाहतोय ओपन गटामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट नेहमीच प्रदीप नैने यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं आणि नेहमीच पुणे आणि परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे सेट घेऊन प्रदीप नैने अर्थात डॉन तुम्हाला पाहायला मिळत असतात. आणि पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये देखील अगदी प्रभावशाली कामगिरी तुम्हाला जी पाहायला मिळते. विशेषतः बॉलरचा इथे बोलबाला आहे. याबरोबर पुढे एकदा समीरला समांतर असा स्ट्रोक डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू पोहोचेल. तिथे एक फिल्डर, एक सिंगल जे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाहीये. धावफलकामध्ये पहा पुढे एकदा बदल होतोय. इथे ओव्हर नंबर 5 संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 32 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. प्रशांत भाऊ माळसकर प्रथमतः बॅटिंग करताना. हे पहा, प्रत्येक इनिंगसाठी आपल्याकडे 25 मिनिटं हा वेळ आहे आणि लास्ट ओव्हर 25 मिनिटं होण्याच्या अगोदर सुरू होणं हे अगदी स्ट्रिक्ट गरजेचं आहे आणि तो वेळ संपला आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर फक्त 4 प्लेयर इथे फिल्डिंगसाठी असतील. ही पेनल्टी आहे. त्यामुळं वेळेत इथे इनिंग संपवणं हे गरजेचं असेल. लास्ट ओव्हर शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. प्रदीप नैनीत अर्थात डॉन तयार. डॉन बद्दल या अगोदर आपण चर्चा केली. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि तुम्ही पाहताय खरं तर क्रिकेटमध्ये देखील एक जबरदस्त दहशत प्रदीप नैनीत यांची तुम्ही पाहताय. शेवटच्या षटकासाठी डेथ ओव्हरमध्ये प्रदीप नैनीत यांच्या हातामध्ये बॉल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. इथे मात्र शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. प्रशांत भाऊ माळसकर टीमकडे या 5 बॉलमध्ये मात्र किती धावांची मोहर उमटवणार, किती धावा स्कोर कार्डवरती लागणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अगदी तुम्ही पहा दोन्ही बॅटल मैदानावरती मात्र एक चांगली कामगिरी करताना या अगोदर देखील कित्येक मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि पहा विशेषतः मावळ असोसिएशनचा असणारा हा संघ तुम्ही पाहताय. प्रशांत भाऊ माळसकर मावळ तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मावळ तालुक्यामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असणारी ही टीम प्रशांत भाऊ माळसकर या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून थोडीशी फंबल होताना तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी बॅकफुटवरती गेली पण बॉलिंगमध्ये इथे चमक दाखवावी लागेल. शेवटचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलवरती मात्र कशा पद्धतीने इथे रन्स येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष. हो तेज तर्रार. थोडीशी दिशा भरकटतोय बॉलर. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचेल. छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डमध्ये 34 धावा आहेत. 34 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचं षटक मैदानावरती काहीशे बॉल शिल्लक आहेत आणि ह्या बॉलमध्ये देखील इथे मात्र एक मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. काही 2-3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल.
जवळजवळ आपण पाहतोय 45-50 धावा इथे बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोअर उभा करावा लागेल, कारण डिफेंड करत असताना तो स्कोअर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हो, याबरोबर हेलिकॉप्टर उडवलंय. किती उंचीवरती जाईल तिथे मात्र फिल्डर बॉल खाली येतोय. कॅच होणार आहे. सुंदर कॅच आपल्याला पुढे एकदा आकाशांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फलंदाज बाद. 7वा धक्का. भूषण आपण पाहतोय इथे मात्र माघारी परतेल. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं, पण उंची आपण पाहतोय ह्या बॉलला खूप होती. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय लांबी कमी पाहायला मिळाली आणि डीप लॉंग ऑन मध्ये अतिशय सुंदर कॅच आकाशाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. 7वा धक्का प्रशांत भाऊ माळसकर टीमला इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रदीप नैनी डॉन इथे मात्र यश मिळवतोय. 7वा धक्का टीमला इथे प्रदीप नैनी यांच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन जो पाहायला मिळेल हनुमंत मैदानाच्या आतमध्ये असेल. कशा पद्धतीची कामगिरी हनुमंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती पहा प्रदीप नैनीत. अगदी शेवटच्या षटकासाठी पहा. खरं तर प्रत्येक प्लेअरकडे काहीतरी क्वालिटी असते आणि तुम्ही पहा आतापर्यंत पहिल्या 5 षटकांमध्ये तुम्हाला वेगवेगळे गोलंदाज पाहायला मिळाले आणि लास्ट ओव्हरमध्ये तुम्ही पहा प्रदीप नैनीत अगदी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही नेहमीच त्यांना पाहत असता. असं नाही की आपण पाहतोय अगदी 40+ मध्ये देखील लास्ट ओव्हर करताना आपण त्यांना पाहिले. त्यानंतर ओपन गटामध्ये देखील शेवटचं षटक करत असताना तुम्ही कित्येक वेळा प्रदीप नैनी त्यांना पाहिले. आउटफील्ड वेगवान आहे. बॅटची एज लागली आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू सुसाट वेगाने जातोय 4 धाव्यांसाठी. चौकार. 4 रन. बऱ्याच वेळानंतर आलेला हा एक सुंदर चौकार आहे. बॅटची एज लागल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र धावा मिळाल्यात आणि त्या धावा कशा पद्धतीने इथे येणं गरजेचं आहे. प्रशांत भाऊ माळसकर टीमसाठी धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचतोय. स्कोरबोर्ड मध्ये अगदी छोटासा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत 38. अमरदादा खेडकर स्पोर्ट्स फाउंडेशन खडकवासला आणि गवळीवाडा बोथ कॅप्टन रेडी राहा टॉससाठी. थँक्यू. पुढे एकदा फुलोत लेनचा बॉल त्याला खेळले. अगदी डिरेक्ट हिटचा हा प्रयत्न इथे मात्र मिस होईल. स्कोर कार्ड देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये पुढे एकदा बदल 39. शेवटचे काहीशे बॉल इथे मात्र बाकी आहेत. कदाचित लास्ट बॉल ह्या इनिंगचा बाकी असावा. 39 आल्यात. हनुमंत आपण पाहतोय 2 बॉलमध्ये 5. देवा 8 बॉलचा सामना केलाय. फक्त 4 आल्यात. पण आपण पाहतोय खरं तर 36 बॉलच्या मॅचमध्ये अशा पद्धतीची बॅटिंग हे खरं तर तुमच्या संघाला आपण पाहतोय खरं तर बरीचशी बॅकफूटवरती नेणारी असेल. प्रत्येक बॅट्समन इथे आपण पाहतोय अगदी चाचपडताना तुम्हाला पाहायला मिळालाय. याबरोबर पुढे एक 10 बॉल पहा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती आला नाही. वाईट बॉल इथे मात्र अंपायर्सनं कळवलंय. स्कोर कार्ड 1 धावेने मात्र पुढे जाईल. 40 धावा आहेत. ह्या बॉलवरती खरं तर एक मोठं स्ट्रोक येणं गरजेचं असेल. मी मगाशी देखील सांगितलं होतं अगदी 45-50 धावा इथे तुम्हाला एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. त्यानंतर खरं तर एक चांगली बॉलिंग खरं तर ती प्रशांत भाऊ माळसकर टीमकडे आहे आणि डिफेंड करत असताना इथे मात्र एक चांगली बॉलिंग पुढे एकदा. ओ रिव्हर्स. वाह, अतिशय सुंदर नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती 4 धावा. चौकार. 4 धाव्यांनी धावफलक 44. इनिंग संपली गेली आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन टीमनं धावा बनवल्यात 44 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं लक्ष ठेवलं गेले अगदी 36 बॉल्स 6 षटकं आणि लियाजभाई शेख टीम समोर आपण पाहतोय 45 धाव्यांचं टार्गेट विजयासाठी असेल. चला गवळीवाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ताबडतोब आता या ठिकाणी टॉससाठी या. खडकवासला टीमचा कॅप्टन श्रीकांत खुणे अर्थात श्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आता गवळीवाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी ताबडतोब टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित राहावं ही आपणास विनंती असेल. थँक्यू. नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान.
आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील. ज्याचा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गवळीवाडा टीमचा कॅप्टन आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. तिथे आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला मनोज बेल्लेकर सरांचा. टॉस या ठिकाणी अगदी आपण करतोय दोन्ही टीम्सला, गोळीवाडा आणि खडकवासला. दोन्ही टीम पुण्यातल्या आहेत आणि पुणे तिथे काय होणे, पुण्यातली मात्र एक नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विशेष म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग कधीच पाहायला मिळत नाही, नॉकआउट राऊंड असतात, त्यामुळे इथं जिंकणं हे सगळ्यात गरजेचं आहे. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भाऊ गायकवाड साहेबांच्या शुभाशय आपण नाही टॉस करूया. हेड्स कॉल आणि हेड्स खडकवासला. काय निर्णय श्री सर? आम्ही क्षेत्ररक्षण करू. सर, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय तुम्हाला का घ्यावा असं वाटला? दरवर्षी आम्ही इथं खेळतो, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये आता पिचचा बाउन्स वगैरे आम्हाला माहिती नाही. गेली आता वर्षभर आम्ही खेळलो नाही इथे आणि दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो, त्यामुळे आमच्या साईडने टॉस पडला आहे, त्यामुळे आम्ही सुरुवातीला क्षेत्ररक्षण करू. सर सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुण्यामध्ये सगळीकडे पाऊस पडला. क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन 7 तारखेला झालं, 7 तारीख झाली, 8 तारखेला पाऊस आला, 9 तारखेला पाऊस वातावरण तर 7 तारखेला, 7 आणि 8 तारखेला मात्र सामने संपले गेले. पण 9 आणि 10ला जो पाऊस आला त्यानंतर श्री सरांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 11ला माझी मॅच आहे, मॅच होणार की नाही मात्र प्रश्नचिन्ह होतं. पण जसा या मैदानावरती श्री सरांचं आगमन झालं, टीम या ठिकाणी उपस्थित झाली, काय मनामध्ये फिलिंग तयार झाल्या? अगदीच आमच्या पण मनामध्ये संभ्रम होता की टुर्नामेंट आता होईल की नाही किंवा थोडंसं पोस्टपोन होईल, त्यामुळे आमचे बरेचसे प्लेयर थोडेसे कामाला असल्यामुळे ते सुट्ट्यांचं पण नियोजन करायचं होतं. पण ठीक आहे, वेळेमध्ये झालं. आयोजकांना मी आभार मानतो की त्यांनी वेळेत सगळं व्यवस्थित केलं, कारण की साधारणपणे याच्या आधीच्या रात्री खूप मोठा पाऊस पडला होता, त्यामुळे आतोनात प्रयत्न करून कुंदन दादा असतील किंवा आमचे आरिफभाई संगम असतील किंवा कासिफ संगम असतील, हे सगळ्यांनी त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांना हेड्स ऑफ की त्यांनी परत एकदा वेळेमध्येच हे केलं. मनापासून धन्यवाद. किरण सर, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? तुमचा फिल्डिंगचाच निर्णय होता. फिल्डिंगचाच. आता अजून एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांना विचारला गेला होता की या क्रिकेटच्या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन करणारी जी आमची जी टीम आहे त्या ऑर्गनायझर टीमबद्दल तुमचं काय मत आहे? अचानक झालेला पाऊस, त्यानंतर घेतलेलं कष्ट आणि परत एकदा सुरू झाली क्रिकेटची स्पर्धा. आता मी काय बोलत नाही आपण कधी. चांगले खूप. आता काय म्हणू? नाही ना, मी नाही बोलत. थँक्यू. गायकवाड सरांना मनापासून धन्यवाद. सूरज पवार आपल्या समेत निश्चितप्रमाणे कमिटी मेंबर, त्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. टॉस या ठिकाणी संपन्न झाले आणि परत एकदा आपण मॅचकडे निश्चितप्रमाणे जाणार आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी जे लाईव्ह करतोय आणि एक गोड आवाज आपल्याला यानंतर जो ऐकायला मिळणार आहे तो असेल आपल्या मावळ तालुक्यातील गोड आवाज, तोच म्हणजे सुमित सोनवणे यांचा. थँक्यू. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय विशाल वाघमारे 70-70 विष्णू स्पोर्ट्स अर्थात रुपीनगर निगडी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत असेल आणि यानंतर सुमित सोनवणे सर. अगदी मनापासून धन्यवाद मनोज सर आणि राहुल सर. तर मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले गेले तर प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट क्लब मावळ आणि या दरम्यान आपण पाहतोय किरण बेरड उर्फ छोट्याच्या बॅटमधून मिड विकेटला षटकार. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले तर इलियासभाई शेख आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिले गेले तर प्रशांत म्हाळसकर स्पोर्ट क्लब, हे दोन संघ आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. एक आमदार एक संघ ही संकल्पना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. कोलबट्याचा बॉल षटकावरला चेंडू आपण पाहतोय ते खेळून काढला जाईल. हनुमंत शेखावत तिथे चेंडू मात्र फील्ड करणार आहे.
एकूण आव्हान जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे इलियासभाई शेख स्पोर्ट क्लब या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्यात त्या 44 धावा 45 धावेचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. निलेश ढगे षटक क्रमांक पहिला हाताळतोय. दशरथ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरण. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. आकाश चेंडूला ते फील्ड करणार आहे. एक धावी ते घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत 12 धावा. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले तर अनेक वेळा हाय व्होल्टेज होत असतात. ज्यावेळेस तुमचा संघ कमी धावसंख्येमध्ये लढतो त्यावेळेस तुम्हाला एक मोठा संघर्ष हा करावा लागणार आहे. या दरम्यान पाहायचंय ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल आणि तिथे चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आलाय. षटकाराला षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट क्लब या संघाची धावसंख्या जी आहे ती 18 धावा. किरण बेरड आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर इथे मैदानाच्या मध्ये दशरथ आहे आणि पहिल्याच षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस जर आपण पाहिले गेलं तर कमी धावसंख्येमध्ये संघ आपला इथे लढतो, कमी धावसंख्येमध्ये संघ आपला इथे फाईट करतो, त्यावेळेस जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट वरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी समीकरणाकडे घेऊन जातो. 30 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 27 इथे बनवायचे आहेत. 5.40च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवणं गरजेचं असेल. किरण बेरड सातत्याने आपण जर पाहिले तर या खेळाडूला खऱ्या अर्थानं ज्यावेळेस हा विकेटवरती येतो त्या विकेटला स्वतःचं घर बनवतो. त्याच्या बॅटमधून मात्र नेहमीच धावा ओसंडून वाहतात. आता पाहिजे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हनुमंत शेखावत जो गोलंदाजीसाठी इथे येणार आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय किरण बेरड आहे. त्याला फेस करण्यासाठी 30 चेंडू 27 बनवायचे आहेत. पहिला चेंडू नटराज मुद्रेमध्ये खेळलेला डीप लॉंग लेग मध्ये चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर. आलाय पुन्हा एकदा चौकार. जबरदस्त आक्रमण इथे आपण पाहतोय या मॅच मध्ये. किरण बेरड आणि दुसऱ्या बाजूला दशरथ यांचं पाहत इथे शफल झाले. क्रीजचा वापर केला आणि संगीताची ज्याला खऱ्यानं ज्याला ज्ञान असेल विशेषतः आमच्या मनोज बेल्लेकर सरांना नटराज मुद्रेमध्ये हा खेळलेला चौकार आहे. एकोणतीस चेंडू 23. गोलंदाज तयार पुन्हा हनुमंत डावकृतीने मारा करेल. इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू नजाकत पाहायला मिळाली. काही ठिकाणी आक्रमण आहे तर काही ठिकाणी आपण पाहिले तर गतीचा वापर तिथे केला जातोय. पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर लागोपाठचा दुसरा चौकार इथे मैदानाच्या मध्ये आला. या दोन चौकाराने पाहू शकता रिप्लेमध्ये तुम्ही. बॅकफुटला गेले चेंडूला मात्र हलक्या हाताने फक्त पेस होता, गती होती आणि तिथे किरणने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. दोन चौकार इथे मैदानाच्या मध्ये येतील. या दोन चौकारांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणारे धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा 26 रन. यावेळी पाहायचंय ओव्हरपिचचा चेंडू होता तिथे खोदून काढला स्ट्रेट हिट. चेंडू जाईल एक टप्पा घेत तिथे लागोपाठचा तिसरा चौकार. प्रत्येक चेंडूंवरती आपण पाहतो इथे या फलंदाजांकडून आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. मावळ संघाला इथून पुढे जर कमबॅक करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जाणं गरजेचं आहे. काही तिन्ही स्ट्रोक तिथे मात्र खेळून काढलेत किरण बेरड यांनी. इथे पाहिले तर आपण पाहिले तर पुन्हा एकदा थोडासा ओव्हर पिचचा चेंडू होता त्याला मात्र सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढला. वाह, इथे पायचे मैदानात पुन्हा एकदा जमिनीवरती गुडघा टेकवला आहे उमेश कदम. चेंडूला इथे मात्र पाठमोर होईल. शॉर्ट फाइनलिकच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा तिथे येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 32 धावा. 26 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. प्रशांत म्हाळसकर स्पोर्ट क्लब संघाने बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं मी म्हणेल की स्कोरबोर्डवरती धावा लावण्यामध्ये ते अपयशी राहिले. 7 फलंदाज देखील बाद झाले. एकही खेळाडू खऱ्या अर्थानं मोठी इनिंग उभी करू शकला नाही. निलेश ढगे मात्र यांच्याकडे एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. मनोज दाभाडे डाऊन दी बॉल आणि इथे विकेट. पहिला मोहरा किरण बेरड इथे होते बाद.
चेंडू जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे चेंडूवरती थोडीशी बोटं त्यांनी फिरवली हनुमंत शेखावत. मनोज धाबाने मात्र कुठल्या प्रकारची तिथे चूक केली नाहीये. 32 धावा धावलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे आता मैदानाच्या मध्ये ताबा घेतील. आकाश काळे, एक हार्ड हिटर म्हणून देखील आकाश काळे यांचं नाव सातत्याने माफ करा विजय कापसे जे नवीन फलंदाज आपण पाहतो इथे दाखल झालेले आहेत. विजू कापसे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे पुण्याचं क्रिकेट सातत्याने या खेळाडूने गाजवलेलं आहे. आज पाहिजे मैदानाच्या मध्ये 32 धावा धावलकावरती. षटक क्रमांक आपण इथे पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात हनुमंत शेखावत यांनी. स्ट्राइक ऑन विजय. यावेळी जर आपण पाहिलं तर एक्सट्रीमच्या बाहेर असताना चेंडू व्हाईट बॉल. ज्यावेळेस तुमच्याकडे कमी धावसंख्या आहे, तुमचा बँक बॅलन्स कमी आहे, तर तुम्हाला अतिरिक्त खर्च इथे टाळावा लागतो. असं म्हटलं जातं की एखादी सिगरेट पिल्यानंतर माणसाची लाईफलाईन ही 6 ते 7 सेकंदाने कमी होते. जर तुम्ही वाईट धावा अशा मॅचेसमध्ये टाकत असाल तर तुम्ही जिंकण्याचे चान्स हे कमी करताय. शॉट ऑफ प्लेन चेंडू आणि तिथे पुल केलाय सरळ मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. जबरदस्त आक्रमण षटकाराला. या षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जी पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 39 धावा, 39 रन. मुख्य व्यासपीठाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खेळून काढलेला हा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये समीकरणाकडे मी तुम्हाला थोडंसं घेऊन जाईल. इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे काय बॅटिंग खऱ्या अर्थाने इथे केली आहे इलियासभाई शेख स्पोर्ट या संघाने. किरण बेरडचे खऱ्या अर्थानं हे चौकार आपण पाहिलेत. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून त्यांनी खेळलेले चौकार होता. त्यानंतर शफल झाले, क्रीजचा वापर करत मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा चौकार. किरण बेरड, काय अप्रतिम फलंदाजी मात्र किरणने केली आहे. कोलबट टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहिलं तर खोदून काढलेला आणि तिथे मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. उमेश कदम गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय फुलरलिनचा खोलवट टप्प्याचा बॉल होता. एक सिंगल इथे घेतली जाते. दशरथ गवळी आतापर्यंत 4 चेंडू खेळले. 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. पुन्हा धावायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. तर नक्कीच फर्स्ट एड बॉक्स देखील आपण पहिले तर अतिशय काळजीपूर्वक संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर टीमने इथे उपलब्ध करून ठेवलेले. उमेश कदमचा हा चेंडू इथे बॅकफुटला गेले. पंच केला. तिथे चित्ररक्षक पाहिजे भूषण चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. फिकी अचूक जरूर आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 41 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. खोलवट टप्प्याचा बॉल होता. तिथे आपण पाहतोय दशरथने मात्र खोदून काढला लॉंग ऑफला. एकेरी दुहेरी धावा मात्र आता घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. फलंदाजाने आता डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे. द टेनिस क्रिकेट स्टार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आज स्क्रीनवरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू निसटलाय. धावेसाठी मात्र आपण पाहिले गेले तरी ते नकार जो कळवलेला आहे. जशी मॅच संपणार आहे तसं लगेच मी विनंती करेल फिल्डिंग करण्यासाठी लगेच सज्ज राहा. यानंतरचा होणारा सामना अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन खडकवासला त्यांच्या विरोधात गवळीपाडा हे 2 संघ इथे मैदानामध्ये आपण यानंतरच्या मॅच मध्ये भिडताना पाहायला मिळतील. यावेळी पाहायचंय उडवलाय बॉलला काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे तो जेपी. चेंडूला इथे कव्हर करतोय. एक धावी इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 धावा. दशरथ गवळी स्ट्राइक ऑन तयार. खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जमीन समोर फटका खेळून काढला जाईल. आणि काही सामने असे असतात की काही सामन्यांमध्ये चौकार षटकार महत्वाचे नाहीयेत तर एकेरी दुहेरी धावा ह्या महत्वाच्या असतात.
अमरदादा खेडेकर फाउंडेशन खडकवासला पुणे. आता पाहिजे मैदानामध्ये निश्चितप्रमाणे पण जर पाहिलं गेलं तर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत ती जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. मॅच बरोबर इथे सुटलेला आहे. चला तर आता मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि एका धावेची गरज जी मैदानाच्या मध्ये असेल. यानंतरची होणारी मॅच अमरदादा खेडेकर फाउंडेशन खडकवासला पुणे आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिले तर गवळीवाडा. अभि गोलंदाज तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे पाहिजे बॅटने लिडिंग एज घेतली आहे. दत्ता पवार चेंडूच्या खाली तिथे जरूर होता आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. सामना इथे जिंकलेला आहे तो इलियासबाई शेख स्पोर्ट क्लब या संघाने. विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे. तर प्रशांत माळस्कर स्पोर्ट क्लब संघाचं मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. त्याला खेळाडूंना विनंती असणार आहे आपण सगळ्यांनी एका लाईनीमध्ये मैदान सोडायचं आहे. आज आपण पाहिलं तर स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप बॉन्ड्रेजी स्पोर्ट क्लब आयोजित नमो चषक 2024 पुणे जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा ती म्हणजे स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप. इथे थोडासा बॅटिंगचा जर आपण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे दशरथ गवळीने 7 चेंडूमध्ये 15 धावा त्याने बनवल्या. 8 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवल्या किरण बेरड यांनी आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या विजय कापसेने. चला फिल्डिंग टीम विनंती असणार आहे अमोलदादा खेडेकर फाउंडेशन खडकवासला पुणे. विनंती असणार आहे की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि दोन्ही डगआउट विनंती असणार आहे खेळाडूंना की डगआउट आता मोकळी करा आणि डगआउटचा वापर हा कंपल्सरी केला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या तुम्ही. तर मॅन ऑफ द मॅच किताबाकडे देखील आपण इकडे जाणार आहे. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईंट होत आहेत राहुल बोंबे सरांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. तर नक्कीच चला नमस्कार माझे नाव विशाल वाळुंजकर आहे. नमस्कार मी संजय मंगोडेकर. नमस्कार मी माऊली थोरात. नमस्कार मी अनिरुद्ध अशोक संगपाळ. नमस्कार मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष एक नवीन संधी प्रशांत आणि 2024 म्हणजे नमो चषक